हाय, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आज आपण पंचकोनी गळ्यावर सुंदर आणि सिंपल अशी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. सगळ्यात आधी आपण गळ्याची उंची टाकून घेणार आहोत. तर मी मागची पट्टी घेतली आहे 3.5 इंचाची आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंचाची. त्याने मी बॉक्स बनवून घेतला आणि आता मी गळ्याचा आकार देऊन घेते. पंचकोनी आकार द्यायचा आणि या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे. आता मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण एकमेकावर ठेवून जोडून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी कमरेच्या साईडने शिलाई घालून घ्यायची. दाखवल्याप्रमाणे कमरेच्या साईडने शिलाई घालून घ्यायची. अशी शिलाई टाकल्यामुळे कमरेला कंबरपट्टी लावायची गरज पडत नाही. तर ही कमरेच्या साईडने शिलाई घालून झालेली आहे आणि आता आपण गळ्याच्या बाजूने शिलाई घालून घेणार आहोत. अस्तरला मी टाचणी लावून घेतलेली आहे. व्यवस्थित कडेकडेने ही शिलाई घालून घ्यायची. गळ्याचा जसा आकार आहे त्याच पद्धतीने शिलाई घालून घ्या. अजिबात शिलाई घालताना घाई गडबड करू नका. कोणे व्यवस्थित येतील याची काळजी घ्यायची. त्यामुळे सावकाशपणे शिलाई घालून घ्यायची अगदी कडेकडेने. तर ही अशी शिलाई घालून घेतलेली आहे आणि आता गळ्याच्या मधला भाग कटिंग करून टाकत आहे. तर याचा मधला भाग कट करून टाकलाय आणि कोण्याला असे कट देऊन घ्यायचे. त्यामुळे कोणे प्रॉपर निघतात आपले आणि गळ्याची फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित दिसते. त्यामुळे असे कट द्यायला विसरायचे नाही. या पद्धतीने हाताने हे कोणे व्यवस्थित करून घ्यायचे आणि वरून दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देताना सुद्धा घाई गडबड करायची नाही. या पद्धतीने हे शिलाई देऊन घ्यायची. खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार होते. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. शिफॉनच्या सिंपल साड्यांवर ही ब्लाऊज डिझाईन खूपच सुंदर दिसते. अगदी झटपट तयार होते ही ब्लाऊज डिझाईन. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. या अशा पद्धतीने गळ्याला देखील शिलाई घालून झालेली आहे आणि आता कमरेच्या बाजूने दाबटीप देऊन घ्यायची. तर या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित पकडायचं जेणेकरून अस्तर बाहेर दिसणार नाही. या पद्धतीने शिलाई घालून घ्यायची कमरेच्या बाजूने. अशी ही शिलाई घालून झालेली आहे आणि आता मेन फॅब्रिक आणि अस्तर साईडने संपूर्ण जोडून घ्यायचं या पद्धतीने आणि एक्स्ट्राचा भाग कटिंग करून टाकायचा. 1 ते 1.25 इंचाची पट्टी घेऊन आपण जशी नाडी बनवतो त्या पद्धतीने पट्टी बनवून घ्यायची दाखवल्याप्रमाणे. या पद्धतीने शिलाई घालून घ्यायची. आपण सलवारला वगैरे नाडी बनवतो त्याच पद्धतीने फक्त ही छोटी बनवायची. तर या पद्धतीने 4 नाड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि अस्तरचा एक त्रिकोण बनवून घेतलेला आहे. तर या त्रिकोणावर दाखवल्याप्रमाणे या नॉड ठेवून घ्यायच्या. दोन्ही बाजूने 2-2 या नॉड लावून घ्यायच्या आहेत. तर हे बघा या पद्धतीने मी या नॉड लावलेले आहेत. अशा पद्धतीने नॉड ठेवून लावल्याच्या नंतर फिनिशिंग व्यवस्थित दिसते. तर हे बघा या पद्धतीने ठेवले आहेत आणि आता मेन फॅब्रिकचा तुकडा घेऊन त्रिकोणाचा तर अशी शिलाई घालून घ्यायची.
आणि मग असं पलटी करून घेतल्याच्या नंतर याची फिनिशिंग खूप सुंदर दिसते. अजिबात बाहेरून नॉड दिसत नाही. तर हे असं तयार झालं आहे हा त्रिकोण. तर आता याला मी दाबटीप देऊन घेत आहे. आणि लेस पण लावून घेणार आहे त्या त्रिकोणाला. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला लावायची असेल तर लावू शकता, नसेल लावायची तरी चालेल. पण लेस लावल्याच्या नंतर लुक सुंदर येतो या ब्लाऊजचा. तर असा हा आपला त्रिकोण तयार झालेला आहे. आता आपण हा ब्लाऊज घेतलेला आहे. तर हे बघा, त्रिकोण लावायच्या आधी आपण पाठीमागचे टक्स टाकून घेणार आहोत. 3.5 इंचावर टक्स घेतलेले आहेत. या पद्धतीने त्रिकोण जॉईंट करायच्या आधी आपण पहिले टक्स टाकून घ्यायचे. या पद्धतीने दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत. आणि आता हे त्रिकोणाचा मध्य काढलेला आहे आणि ब्लाऊजच्या पाठीच्या भागाचा पण मध्य काढलेला आहे. आणि दोन्ही पॉईंट एकमेकावर ठेवून घ्यायचे या पद्धतीने. आणि आता त्याला मी टाचणी लावून घेणार आहे, जेणेकरून तो त्रिकोण इकडे तिकडे हलणार नाही शिलाई घालताना, त्यासाठी. आणि या पद्धतीने मी शिलाई घालून घेत आहे. त्रिकोण जॉईंट करताना पॉईंट काढणं खूप गरजेचं आहे. नाहीतर त्रिकोण थोडा जरी इकडे तिकडे झाला तसं दिसून येणार नाही, पण ब्लाऊज घातल्याच्या नंतर तो तिरका दिसू शकतं. त्यासाठी पॉईंट काढणं खूप गरजेचं आहे. आणि आता वरती जो पंचकोनी गळ्याचा वरच्या साईडचा जो कोना आहे तिथून वरती 1-1 इंचावर मी मार्किंग केलेली आहे. आणि तिथे या नॉड या पद्धतीने मी जोडणार आहे. दोन्ही साईडने सेम मार्किंग करून घ्यायची, म्हणजे नॉड व्यवस्थित जोडल्या जातात, खालीवर होत नाही आणि दोन्ही साईडने व्यवस्थित फिनिशिंग दिसते. त्यासाठी मार्किंग करणं खूप गरजेचं आहे. तर या अशी हे नॉड जोडून झालेले आहेत. तर एक्स्ट्राची कटिंग करून टाकत आहे या पद्धतीने. आणि आता आपण लेस लावून घेणार आहोत पंचकोनी गळ्याला. लेस लावताना सावकाश लावायची, कोणे व्यवस्थित निघतील या पद्धतीने लेस फिनिशिंगमध्ये लावायची. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या पद्धतीने आपण ही लेस लावून घेतलेली आहे. लेसला दोन्ही बाजूने व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित लेस बसते. या पद्धतीने मी डबल शिलाई घालून घेतलेली आहे लेसला. आणि हे बघा, या गळ्याचा प्रॉपर लुक असा दिसतो. खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज. एकदा नक्की ट्राय करून बघा.